नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. मराठी रोमॅन्टिक कथा. कथेचं नाव आहे वय वाढत गेलं पण लग्न ठरत नव्हतं. भाग 8. आईचे शेवटचे पत्र. आईच्या जाण्याला काही दिवस झाले होते. घरात सगळं होतं. रोहन, पूजा, छोटंसं बाळ. पण तरीही घर रिकामं वाटत होतं. कारण घरचा आधारस्तंभ निघून गेला होता. प्रत्येक कोपऱ्यात आईची आठवण होत्या. तिची खुर्ची, तिचा चष्मा, तिची पूजा करण्याची जागा. सगळं तसंच होतं, पण आई नव्हती. एक दिवस रोहन आईच्या कपाटातील वस्तू आवरत होता. तेवढ्यात त्याला एक लिफाफा सापडला. त्यावर लिहिलं होतं, माझ्या नातवासाठी. रोहनचे हात थरथरू लागले. त्याने तो लिफाफा उघडला. आत एक पत्र होतं, आईच्या हस्ताक्षरात. रोहन आणि पूजा शांतपणे ते वाचू लागले. पत्र लिहिलं होतं, माझ्या लाडक्या नातवा, जेव्हा तू हे पत्र वाचशील तेव्हा कदाचित मी ह्या जगात नसेल, पण लक्षात ठेव, तुझ्यावर प्रेम करणारी एक आजी नेहमी तुझ्यासोबत असेल. जीवनात कितीही मोठा माणूस हो, पण कधीही चांगला माणूस होणं सोडू नकोस. तुझ्या आईवडिलांचा आदर कर, कारण त्यांनी तुला घडवण्यासाठी खूप त्याग केलेला असेल. लोकांच्या चेहऱ्याकडे पाहून निर्णय घेऊ नकोस. त्यांच्या मनाकडे पोहायला शिक. आणि सर्वात महत्त्वाचं, कुटुंबाला कधीही दूर जाऊ देऊ नकोस. कारण पैसा परत मिळू शकतो, पण माणूस परत मिळत नाही. पत्र वाचताना रोहन आणि पूजा रडू लागले. त्यांना वाटत होतं, आई अजूनही त्यांच्याशी बोलत आहे. त्या रात्री रोहन खूप वेळ विचार करत बसला. त्याला आठवलं, आईने त्यांच्यासाठी दागिने विकले होते. त्याला शिकवलं होतं. त्याच्या प्रत्येक संकटात साथ दिली होती आणि शेवटच्या क्षणापर्यंत त्यांच्या आनंदाची जगली होती. दुसऱ्या दिवशी रोहनने एक निर्णय घेतला. तो आपल्या गावातील गरीब विद्यार्थीसाठी एक शिष्यवृत्ती सुरू करणार होता, आईच्या नावाने, जेणेकरून इतर मुलांनाही शिक्षणाची संधी मिळेल. गावात एक छोटा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. रोहनने सगळ्यासमोर जाहीर केलं, आजपासून आई स्मृती शिष्यवृत्ती सुरू होत आहे. सगळ्यांनी टाळ्यांच्या कडकडत केला. पूजाच्या डोळ्यात अभिमान होता. काही वर्षे पुढे गेली. रोहनचा मुलगा आता शाळेत जाऊ लागला होता. तो खूप हुशार आणि प्रेमळ होता. एक दिवस त्याने विचारलं, बाबा, माझी आजी कुठे आहे? रोहन काही क्षण शांत राहिला. मग त्याने आकाशाकडे बोट दाखवलं आणि म्हणाला, तुझी आजी तारा बनून आपल्याकडे पाहत आहे. मुलगा हसला आणि म्हणाला, मग मी रोज तिला हाय म्हणेन. हे ऐकून रोहन आणि पूजाच्या डोळ्यात पाणी आलं. काळ पुढे सरकत होता. सगळं सुरळीत चाललं होतं. पण एक दिवस रोहनला बँकेतून फोन आला. त्याच्या वडिलांच्या जुन्या नावावर एक बंद लॉकर असल्याची माहिती मिळाली. रोहन आश्चर्यचकित झाला. कारण त्याच्या वडिलांचं निधन अनेक वर्षापूर्वी झालं होतं. त्या लॉकरमध्ये काय असेल आणि त्याच्या आईच्या आयुष्याची काय संबंध असेल? हे रहस्य उघड झाल्यावर रोहनचं आयुष्य पूर्ण बदलणार होतं. चला तर पाहूया पुढील भागात. जोपर्यंत माझ्यासोबत राहा. धन्यवाद. माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.